कोणत्या कोणत्या मुलीला एकच माहेर असते, परंतु मी इतकी नशीबवान आहे ना की मला दोन दोन माहेर आहेत. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी की दुनिया. तर मी जाणार आहे माहेरी. या माहेरात ना मला भाऊ भावजई इतके सुंदर भेटलेले आहे आणि 30 ते 40 कुटुंबाचं माहेर पण भेटलेलं आहे, जे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि ते माहेर माझं कोकणातलं आहे. तर मला निघायचं होतं सकाळपासून. मी प्रमोशन व्हिडिओ वगैरे शूट करून घेतले होते. आणि बाजूच्या काकूने एक दिवस स्वराजला ना अळूच्या वड्या आणून दिलेल्या होत्या. तेव्हा स्वराज नेहमी नादा लावत होता की मम्मा आपल्याकडे कर कर. तर मी ना सोमवारी आमच्याकडे बाजार भरतो जवळच, तिथून ह्या अळूची पाने आणून घेतलेली होती. आणि म्हटलं चला आज हे करून बघूया. आयुष्यात पहिल्यांदा हे मी केलेलं आहे. आणि कसं आहे, आपल्या मुलांसाठी एक आईना परफेक्ट शेप बनवूनच जाते. नाही आलं तरी ती यूट्यूबवर गुगलवर सर्च करते, परंतु ती बनवते. पहिल्यांदाच मी केल्या होत्या, परंतु परफेक्ट झालेल्या होत्या. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर सांगा, मी नक्कीच शेअर करेन. त्याच्यानंतर आम्ही ते खाऊन वगैरे घेतले आणि रात्री 12 ते 1 वाजले होते मला पॅकिंग करायला. यावेळेस माझी प्लॅनिंग खूप वेगळी होती. आम्ही गणपतीपुळे जायचा प्लॅन केलेला होता. त्याच्यामुळं माझं तर निघेस्तोवर ना, म्हणजे हे प्रमोशनचे व्हिडिओ संपत नाही. कशी तरी काही प्रोडक्ट राहिलेले होते, ते मी बॅगेमध्ये भरलेले आहेत. तर तुम्हाला माहिती सांगते की माझं एक इन्स्टावरून अशीच एक मला मैत्रीण भेटली होती. मैत्रीचं रूपांतर बहिणीत झालं आणि बहिणीने त्या मैत्रिणीमुळे मला 30 ते 40 लोकांची फॅमिली भेटलेली आहे. आणि ते माझ्यावर आणि माझ्या मुलांवर एवढं प्रेम करतात, एवढं जीव लावतात ना, की खरंच काहीतरी म्हणतो ना आपण, की ज्याच्यामागे कोणी नसते ना, त्याच्यामागे खरंच देव असतो. तर रात्री मग मी झोपून गेले पॅकिंग वगैरे करून. सकाळी लवकर उठले, पटापट मुलांचं आवरून घेतलं. कारण स्वरा आणि स्वराज आणि आम्ही तिघंच जाणार होतो. गणेशजीला तर काही सुट्टी वगैरे मिळत नाही, म्हणून ते बोलले की तुम्ही फिरून घ्या. आणि पुणे ते कोकणचा प्रवास मस्तपैकी आपल्या लालपरीने होता. आणि आधीच मी तिकीट वगैरे बुक करून आलेली होती, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. तर फायनली आमची गाडी आलेली होती, परंतु आमच्या सीट बुक असल्यामुळे आम्हाला काही जास्त टेन्शन नव्हतं. नंतर प्रवास सुरू झाला. मुळशीमध्ये बस थांबली, तिथे आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. स्वराने डोसा वगैरे खातला, स्वराजने, आणि मी पावभाजी खाल्ली. आणि त्याच्यानंतर आमचा कोकणाचा प्रवास संपलेला आहे. आम्ही फायनली कोकणच्या माहेरात पोहोचलेला आहोत. तिथे गेल्या मस्तपैकी तांदळाची आलू वांग्याची भाजी होती आणि मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आणि नंतर कोकणातले हापूस आंबे तर तुम्हाला माहिती आहे की खाल्ल्याशिवाय कोणी राहू शकत नाही. आणि इथं यांच्या अंगणातच झाडे लागलेली होती आणि त्याच्यावर मस्तपैकी आंबे आलेली होती. मग काय म्हटलं चला थोडेसे आंबे वगैरे खाऊया. आणि माहेरात खरंच खूप म्हणजे खूप सुख असते. आणि कोकणातलं सुख खूपच वेगळं असते, कारण तिथं ना मोबाईलला म्हणजे रेंजच राहत नाही, त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप हे फायदा होतो. तर फायनली इथं आम्ही आता आंबे वगैरे पाळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता आंबे आम्ही पाळलेले आहे. आणि इथं गेल्यावर खरंच मी खूप हॅपी असते, कारण की म्हणजे काम तर करावं लागतच नाही. आणि त्याच्यात म्हणजे माहेरी गेल्यावर प्रत्येक मुलीला झोपायचं काम असते. आणि एक अजून खास गोष्ट म्हणजे इथं ना कोणत्याच मोबाईलला रेंज राहत नाही, त्याच्यामुळं इथं मला कोणी कॉल पण नाही करत. आणि जे सनसेट पाहण्यासाठी लोक पैसे देतात ना, तो कोकणात सनसेट रोज पाहायला मिळतो. आणि मग काय आंबे पाळायचे आणि खायचे. इथे बच्चा पार्टी बघा कसे आंबे खाते. आणि एवढा भारी सनसेट दिसत होता ना संध्याकाळचा, तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा सनसेट दिसत होता. हा सनसेट पाहायला लोक पैसे देतात, परंतु कोकणात ना तो फ्रीमध्ये पाहायला मिळतो. मग इथं ना आम्ही सगळेजण वर आलो होतो, कारण इथं आंबे वगैरे पाळायचं काम चालू होतं. आणि आमचा नेक्स्ट डेचा प्लॅन होता गणपतीपुळे जायचा. माझ्या नवऱ्याने तर डायरेक्ट मला असा मेसेज केला होता की बाबा माहेरी गेल्यानंतर म्हणजे मुली थकतात, उन्हाळ्यात, दिवाळीत, रक्षाबंधनासाठी, आरामासाठी ते माहेरी जातात, परंतु एखादा पुरुष जर चकला तर त्याने कुठं जायचं. मग म्हटलं बाप्पा आता या नवऱ्याचं काय करायचं. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं आमचं आंबी पाळायची कामं चालू होती, म्हणजे आंबी पाळायची होती म्हणून इथं बघा. आणि इतका गोड आणि छान असतो ना हापूस आंबा, म्हणजे कोकणात खरंच म्हणजे ज्याचं माहेर किंवा घर असेल ना, ते खरंच खूप म्हणजे खूप नशिबान आहे. आणि आमची म्हणजे इन्स्टाची ओळख बघा किती छान नातं आहे. परंतु ही मैत्री कधीच मी सोशल मीडियावर आणली नाही, कारण इथं सोशल मीडियावर आणलं की त्यांना नजर लागते म्हणजे लागतेच. आणि मग मला काही व्हिडिओ वगैरे शूट करायचे होते, तर म्हणून मग मी आंबे वगैरे घेतले. आणि मुलांनी तर एवढी आंबी खाल्ली ना की विचारता सोय नाही. भरपूर म्हणजे भरपूर आम्ही मजा केली.
नेक्स्ट डे सकाळीच आमची ट्रॅव्हल आलेली होती आणि आम्हाला निघायचं होतं गणपतीपुळेला. भरपूर दिवसाची जायची गणपतीपुळेला इच्छा होती. नवरा माझा नवसाचा बघितला होता तेव्हापासून. म्हटलं चला आता योग आला तर जाऊया. आम्ही प्लॅनिंग केलेली होतं मैत्रिणी वगैरे सर्व मिळून जायची म्हणून. तर फायनली इथं सर्वांची तयारी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ती आमची नवीन वहिनी आहे, पर्पल साडीवाली. बघा किती सुंदर दिसायला आणि स्वभावाने पण खूप छान आहे. म्हणजे माझ्या सख्ख्या नात्यांनीसुद्धा मला एवढं प्रेम मानपान दिलं नसेल तेवढे हे लोक देतात आणि खूप म्हणजे खूप प्रेम करतात. आणि जसं नंदेला त्या प्रेम करतात तसंच माझ्यावर पण करतात. त्याच्यामुळे खरंच खूप छान वाटतं. तर फायनली सकाळ झालेली आहे. आमची गाडी येण्याची आम्ही वाट बघत होतो. तर इथं तुम्ही बघू शकता किती छान वातावरण होतं. छोटे छोटे असे फुलं. म्हणजे हे वातावरण आहे ना, हे खेड्यातच पाहायला भेटते आणि कोकणमध्ये पाहायला भेटते. बाकी कुठंही पाहायला भेटत नाही. तर इथं सगळेजण तयार झालेले होते आणि सर्वजण गाडी यायची वाट बघत होते की कधी गाडी येते, कधी गाडी येते. स्वराज तर माझा एवढा बोर झाला होता की त्याला असं वाटत होतं की कधी निघायचं आणि कधी नाही. आणि वाडा बघा किती मोठा आहे. स्वराजचीसुद्धा तयारी झालेली होती आणि सर्वजण आम्ही वाट बघत होतो, परंतु गाडी काही यायला तयार नव्हती. आणि बिचारा स्वराज पण खूप लवकर उठला होता. आणि फायनली गाडी आलेली होती. मग गाडीची पूजा वगैरे केली, नारळ वगैरे फोडलं आणि आमचा प्रवास सुरू झाला गणपतीपुळेला. परंतु प्रवासात हौशी कलाकार पाहिजे, नाहीतर मग प्रवाससुद्धा बोर होतो. मग आम्ही कशी एन्जॉयमेंट केली बघा. तर गाडी सुरू झाली आणि त्याच्यानंतर मस्तपैकी छान छान गाणी लागली आणि सर्वांनी मस्त मनसोक्त डान्स केलेला आहे. आणि यांच्या लग्नाची मी व्हिडिओ टाकलेले आहे. आता जे नोव्हेंबर महिना गेला तेव्हा यांचं लग्न झालेलं आहे. आता यांच्या लग्नाला कंप्लीट 6 महिने झालेले आहेत आणि आम्ही भरपूर असा एन्जॉय केलेला होता यांच्या लग्नात. आणि फायनली गाडी घेऊन आम्ही जातो मंदिरात. पण नवीन नवरीला 6 महिने झाले. मग नवीन नवरीला 6 महिने झाले कुठे गेली नाही म्हणून त्याला आता आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे नवीन नवरीला फिरवायचं. हा, मग आता स्टार्टिंग आम्ही गणपतीपासून केलेली, पण जाता जाताच आम्हाला नाही तर परशुराम मंदिर म्हणून एक आहे, तिथे जायचं आहे. हां, तर मग आता आम्ही तिथेच चाललेलो आहे. चला मग आणि तुम्ही पण आमच्यासोबत गणपती बाप्पाचं दर्शन करा. ओके, चला तुम्हाला रस्ता दाखवते. परशुराम की कोणत्या तरी देवाचं मंदिर होतं, मला नाव आठवत नाही. तुम्हाला जर कोणाला आठवलं तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. फायनली आम्ही तिथं दर्शनासाठी थांबलो आणि तिथं पण आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आणि मंदिर बघा किती सुंदर आहे. एकट्याच जाण्यापेक्षा ना, जेव्हा आपण फॅमिलीसोबत जातो ना, तेव्हा खरंच खूप आनंद दुपटीने होतो. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गाडी आमची स्टार्ट झालेली आहे आणि डबे वगैरे तर काही आम्ही घेतली नव्हती. तर अशीच जाता जाता पुन्हा मग एका ठिकाणी आमची गाडी थांबली. तिथं आम्ही नाश्ता वगैरे केला. आणि तुम्हाला सांगतो ऊन एवढं आहे ना, भरपूर ऊन आहे. आणि मला तर एवढं इरिटेट होत होतं, कारण घरी मला तुम्हाला माहीत आहे टी शर्ट पॅन्ट घालायची सवय आहे किंवा नाईटी वगैरे. त्याच्यामुळं मला ना एवढी गरमी होत होती की इरिटेट झाल्यासारखं वाटत होतं. परंतु मग कसा तरी आम्ही प्रवास केला, हसता बोलता नाचता गाता. आणि म्हणजे खूप मजा आली आणि सर्वांनी भरपूर असा एन्जॉय पण केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मोठी यांची कोकणची ही फॅमिली आहे. म्हणजे मला असं दुःख वाटत नाही आता की माझे सख्खे नातेवाईक माझ्यासोबत बोलत नाही किंवा वहिनी भाऊ माझ्यासोबत बोलत नाही. कसं आहे, त्यांनी सोडलं नसतं ते एवढे चांगले नातेवाईक मला भेटले नसते. आणि खूप एन्जॉय केला आम्ही. तुम्ही बघू शकता प्रत्येक गाण्यावर डान्स केला. आणि इथं लहान मोठं असं काही नाही, सर्वजण भरपूर असा एन्जॉय केला. आणि तुम्ही विचार करा, ते मलाच एवढं प्रेम करतात तर त्यांच्या फॅमिलीमध्ये किती खूप एकी आहे. गावाला गेल्यानंतर चुलीवर स्वयंपाक, सर्वजण सोबत जेवण करतात. म्हणजे खूप एक वेगळीच मजा येते कोकणामध्ये गेल्यानंतर. तर फायनली आम्ही तिथून दर्शन वगैरे घेऊन निघालेलो आहो आणि पुन्हा एकदा गणपतीपुळेची आम्ही वाट धरली होती. आणि स्वराज बघा कसा डान्स करतोय. स्वरा पण डान्स करत होती. स्वराजला तर काही सुचत नव्हतं आणि त्यांच्यासाठी म्हणजे स्वराजसाठी तर एवढी लॉंगची पहिलीच ट्रीप होती. तसं आम्ही जात होतो फक्त गावाला वगैरे, इथं बाकी कुठेही जात नव्हतो.
आणि असं करता करता फायनली आम्ही पोहोचलेलो आहो गणपती बाप्पाच्या मंदिरात, म्हणजेच गणपती पुळेमध्ये. गर्दी एवढी भयानक होती, कारण की कसं आहे ना, आता उन्हाळा सुरू आहे, तर भरपूर लोक म्हणजे वॅकेशनमध्ये मुलांना घेऊन वगैरे फिरतात. तर गणपती पुळेमध्ये पोहोचलो, त्याच्यानंतर प्रसाद वगैरे घेतला आणि रांगेमध्ये लागलो. साधारणतः 1 ते 1.5 तास आम्हाला रांगेमध्ये लागला दर्शन करायला, परंतु करायचं तर होतंच दर्शन. आणि माझ्यासाठी पहिल्यांदा गणपती पुळेला गेली होती आणि त्याच्यानंतर दर्शन केलं. आणि जास्तीत जास्त गावं ही मी स्वतःच्या मर्जीने आणि स्वतःच्या पैशानेच फिरलेली आहे, मला कुणीही फिरवलेलं नाही आहे. त्याच्यामुळंच पैसे कमावणे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर दर्शन वगैरे झालं आणि मस्तपैकी आम्ही समुद्रामध्ये खेळलो वगैरे, राईड वगैरे पण केली, परंतु तेव्हा ना शूट घ्यायचं माझं लक्षच नाही राहिलं. त्याच्यानंतर हा एक किल्ला आहे, ते सुद्धा आम्ही पाहायला गेलो, तिथं पण भरपूर आम्ही कवर केलं. आणि हे माझे आहे फोटो, की आयुष्य हे खूप सुंदर आहे, फक्त ते जगण्याची दृष्टी दिसायला हवी, तरच तुम्हाला ही सृष्टी दिसेल. तर असा होता माझा आजचा ब्लॉग आणि असं आहे माझं माहेर कोकणमधलं. अशी मी ट्रिप एन्जॉय केली. बाकी तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. ओके, चलो बाय. श्री स्वामी समर्थ. आणि हो, राईडमध्ये भरपूर अशी मजा आलेली आहे, जे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि स्वरात काय बोलत होती गणपती बाप्पाला तेच माहीत नाही, काहीतरी तिने गणपती बाप्पाला मागितलेलं होतं. आणि बघा किती सुंदर दिसत आहे. आणि त्याच्यानंतर याच्यात राईड केली आणि अक्षरशः माझा जीव जायला आला होता बाबा, परंतु स्वामींचं नाव घेतलं आणि राईड केली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.